यानंतर पाहूयात पुढची बातमी। खासदार संजय राऊतांनी राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधलेला आहे। अलिबागमध्ये मुक्याच्या जमिनी ताब्यात घेऊन त्या गुजरात लॉबीला विकण्याचा उपक्रम जोरात सुरू आहे असा टोला त्यांनी लगावलाय। मोठमोठे बिल्डर्स आणि इंजिनियर्स गुजरातमध्ये असल्याची मी यादी देईन, तसंच कोकणातल्या शेतकऱ्यांनी जमिनी गुजरातच्या लॉबीला विकाव्या यासाठी नार्वेकर बंधू किती अथक प्रयत्न घेतायत, परिश्रम घेतायत हा व्हिडिओ दाखवला तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। दीक्षा शहा यांनी अलिबागमध्ये किती एकर जमीन घेतली, त्याची दलाली कोण करत होतं असा सवाल सुद्धा संजय राऊतांनी केला आहे। व्हिडिओ बघितल्यावरती कळतं आणि नंतर कोणता दबाव, काय देवाणघेवाण झाली। मी त्याच गावातला आहे, ज्या गावच्या बुरी त्याच गावच्या बाबळी। अजून काय समोर आणलं तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल, एवढं सांगतो। माझाही जन्म कर्म अलिबागचाच आहे, त्याच भागातला आहे। माझ्याकडे जास्त माहिती आहे काय आहे ते। क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे जे चेअरमन आहेत दीक्षा शहा, बरं का, QCI म्हणतात त्यांना, गुजरातचे। त्यांनी अलिबागमध्ये किती एकर जमीन अलीकडच्या काळात खरेदी केली आहे दीक्षा शहानी, आणि त्याची दलाली कोण करत होतं। अख्खा अलिबाग हे गुजरात लॉबीच्या ताब्यात द्यायचं सूत्र कोण हलवत आहे, माझं तोंड उघडायला लावू नका। मी एक नाव घेतलेलं आहे, दीक्षा शहा, QCIचा चेअरमन आहे, अहमदाबादचा आहे, अमित शहाचा आणि जय शहाचा खास माणूस आहे। त्या व्हिडिओवरून स्पष्ट दिसतंय काय आहे ते। का भांडण मिटवायला गेले होते काय? आधीचा व्हिडिओ थोडा कट झाला ना, तर पहिली कानफडात कोणाच्या पडलेली आहे तिथे, त्या बाईची, त्या महिलेची, आणि मग कशी पळापळ झाली। तुमच्या समोर सरकारी अधिकाऱ्याला मारत असेल तुम्ही पळून का जाताय? मग एका मोजण्या अधिकाऱ्यावरती ते शेतकरी कुटुंब हल्ला का करताय, आणि तुमच्याशी त्यांची बोलण्याची टोन काय आहे? नीट ऐका। आधीच्या अर्धा सेकंदाचा व्हिडिओ काय आहे आणि कोणाला बसली आहे तिथे आधी सुरुवात। मी काय म्हणालो,